याला निर्लज्जपणा नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? परत तुम्हाला शिव्या घातल्या का वाईट वाटतं? तुमची लायकीच आहे ती शिव्या खायची. चिडवलं पाहिजे तुम्हाला रस्त्यावर लोकांनी. हे काल गिरीश महाजन काल नियंत्रण कक्षात बसले होते कॅमेरेवाले घेऊन सगळे. हे काम आहे का असं? हां काय का तमाशा चालला आहे मुंबईचा, महाराष्ट्राचा? नौटंकी चालली, लूटालूट राम मंदिरापासून मुंबईपर्यंत. सुप्रीम कोर्ट भी उनके नीचे काम कर रहा है ना. मैं तो कहूँगा मुंबई हाई कोर्ट के जो जज है माधव जामदार, उनके निगरानी में जांच होनी चाहिए. बहुत कम लोग बचे हैं देश के न्याय व्यवस्था में, हाँ, जो चाहते हैं कि ये सब साफ हो जाए. जिस तरह से अयोध्या जो है एक तीर्थ क्षेत्र रहा, राम की अयोध्या रही, उसका अब अंडरवर्ल्ड बन गया है. जो मुंबई में अंडरवर्ल्ड है ना गुंडों का, और अंडरवर्ल्ड चलाने वाले बीजेपी के लोग. नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय स्फोट झाला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी अत्यंत आक्रमक भाषेत विरोधकांवर निशाणा साधला आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे राज्यभरात राजकीय वातावरण तापलं असून सोशल मीडियावरही याची जोरदार चर्चा सुरू आहे. नेमकं काय म्हणाले संजय राऊत? त्यांच्या वक्तव्यामागचा संदर्भ काय आहे? विरोधकांनी यावर काय प्रतिक्रिया दिली आणि याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो? चला सविस्तर जाणून घेऊया. अलीकडच्या काही दिवसांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील काही खासदार पक्ष सोडण्याच्या चर्चांमुळे राजकीय वातावरण आधीच तापलेलं होतं. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली आणि अत्यंत कठोर शब्दांत प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी म्हटलं की तुमची लायकी शिव्या खायची आहे, लोकांनी यांना चपला माराव्यात. या वक्तव्यानंतर काही क्षणातच संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय चर्चा सुरू झाली. राऊत यांच्या मते पक्षाशी गद्दारी करणाऱ्या किंवा पक्षाच्या विश्वासाला तडा देणाऱ्या लोकांवर कठोर भाषेत बोलणं आवश्यक आहे. त्यांनी आपल्या वक्तव्याचं समर्थन करत सांगितलं की महाराष्ट्राच्या राजकीय भाषेत अशा प्रकारची भाषा अनेकदा वापरली जाते आणि ती एखाद्या व्यक्तीचा वैयक्तिक अपमान करण्यासाठी नसून तीव्र राजकीय भावना व्यक्त करण्यासाठी असते. दरम्यान विरोधकांनी या वक्तव्यावर जोरदार टीका केली. त्यांनी असा आरोप केला की राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी सभ्य भाषेचा वापर करायला हवा आणि अशा प्रकारची वक्तव्ये राजकीय वातावरण अधिक बिघडवू शकतात. दुसरीकडे शिवसेना उद्धव समर्थकांनी राऊत यांच्या वक्तव्याचं समर्थन करत पक्षाशी निष्ठा महत्त्वाची असल्याचं म्हटलं. याच्यावरती आज भाष्य केलेलं आहे समाज माध्यमांवर, ट्विटरवरती, की 2 मृत्यू झाले. त्यातला एक 11 वर्षाचा मुलगा आहे, शाळकरी मुलगा, 11 वर्षाचा मुलगा आहे. त्याच्यानंतर एक सिटिझन, सिनियर सिटिझन आहे मला वाटतं. 2 मृत्यू झाले, अनेक जण जखमी झाले. आणि मुंबई भाजपचा अध्यक्ष चाटम, बरं का, चाटम असं ना, काय त्याचं नाव? चाटम, बरं का. तर तो निर्लज्जपणे हसून काल झाड पडलं, काल झाडात एक माणूस मेला, आज मॅनहोलमध्ये गेला, असं निर्लज्जपणे दात वेंगाडून हसतो. ही किती क्रूरता आणि विकृती आहे. या पक्षाचा अंतरात्मा किती क्रूर आहे आणि विकृत आहे भारतीय जनता पक्षाचा. देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये थोडी तरी संवेदना शिल्लक असेल तर अशा माणसाला ताबडतोब पदावरून हाकलून दिलं पाहिजे. एकतर तुम्ही नालेसफाई केलेली नाही, तुम्ही ही झाडांच्या संदर्भात ज्या तक्रारी होत्या ती झाडं त्या पद्धतीनं कापली गेली नाहीत म्हणून त्या लहान 11 वर्षाच्या मुलाचा प्राण गेला. त्याच्या आईवडिलांचा आक्रोश सुरू असताना तुम्ही निर्लज्जासारखे हसताय. लाज वाटली पाहिजे. जगातील सगळ्यात मोठा निर्लज्ज पक्ष आहे भारतीय जनता पक्ष. हे काल त्या मुंबईचा त्यांचा जो अध्यक्ष आहे चाटम त्यांनी दाखवलं. काय झालं की शिवसेनेमुळे झालं. अरे वर्षावर तुम्ही आहात ना, आता त्याच्या आधी 3 वर्ष तुमचं प्रशासन आहे ना, ठेकेदारांचे राज्य तुम्ही चालवलं आहे. तिकडे 104% नालेसफाई झाली म्हणा, 100% नाही, 104%. काय हे वरचे 4% कोणाचे कमिशन आहे? 100% नालेसफाई होते, हे बोलू शकतो. 104%, 4% कमिशन आहे, बोनस. कुठे झालं नालेसफाई? मुंबई तुंबली आहे. आर्थिक राजधानी या देशाची आहे ना. तुम्ही मुंबईचं काहीतरी वेगळं करायला निघालेलं आहेत ना अडाणीच्या मदतीनं.
आणि मुंबईची ही अवस्था, माणसं वाहून जात आहेत, गाड्या तरंगत आहेत, अमिताभ बच्चनच्या घरात पाणी गेलेलं आहे, बिग बी त्याच्या खाटीवरती पाय वर करून बसलेले आहेत, पाणी आलं म्हणून. काय झालं आहे काय? आणि निर्लज्जपण हसतंय माणसं मेल्यावर. वेदना, संवेदना, दुःख, संयम, ह्याच लोकांनी राम मंदिर लुटलं. हे अशा ज्या विकृतीचे लोक आहेत, चाटमसारखे, तेच लोक अयोध्येत आहेत. आणि ह्यांच्यामुळेच राम मंदिर लुटलं गेलं आहे. इथे मुंबईची तिजोरी लुटली जनतेची, तिथं राम मंदिर लुटलं. निर्लज्ज पक्ष आहे. या मुंबई महापालिकेत गेल्या काही काळापासून जे ठेकेदारांचं राज्य सुरू झालेलं आहे ते राजकारणामुळे सुरू झालं, आयुक्तांमुळे नाही. आयुक्त मेट्रो वुमेन ज्या होत्या, चांगलं काम करणाऱ्या अधिकारी आहेत माझ्या माहितीप्रमाणे, पण त्यांचं अपयश असं आहे की त्यांना हे ठेकेदारांचं राज्य मोडून काढता आलं नाही. त्यांनी ते राज्य मोडून काढलं पाहिजे. ठेकेदारांचं राज्य, ज्या मेयर आहेत त्यांनी नालेसफाई खरोखर केली आहे की नाही त्यांच्या नेतृत्वाखाली. मुळात ते महापौराचं कामच नाही. हे तुमचे मुलुंडचे नागडे पोपटलाल महापालिकेत जातात आणि बांगलादेशींना हटवा, बांगलादेशींना हटवा. हे काय महापालिकेचं काम आहे? दबाव आणतात महापालिकेवर. त्या आयुक्तांच्या बाजूला बसतात, मेयरच्या बाजूला बसतात, चित्रविचित्र हावभाव करतात. आयुक्त हे सण कसं करतात? ही आयुक्तांची चूक आहे. बांगलादेशींना हटवणं हे अमित शहांचं काम आहे. अमित शहा अपयशी आहे. गृह खात्याचं काम आहे, ते काय महापालिकेचं काम आहे? महापालिकेचं काम आहे पावसामध्ये नाले सफाई करणं, साफसफाई करणं, आरोग्य व्यवस्था देणं, लाईट देणं, रस्ते करणं. बांगलादेशींना हटवणं हे तुमच्या सरकारचं, म्हणजे गृह खात्याचं अमित शहा अपयशी आहेत मिस्टर पोपटलाल. या संपूर्ण वादामागे आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शिवसेनेतील संभाव्य फुटीच्या चर्चा. काही खासदार पक्ष सोडू शकतात अशा चर्चांमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मात्र अधिकृत पातळीवर कोणतीही अंतिम घोषणा झालेली नाही. राजकीय विश्लेषकांच्या मते अशा प्रकारची वक्तव्ये आगामी राजकीय रणनीतीचा भाग असू शकतात. पक्षातील नाराजी, निष्ठा आणि नेतृत्वावरील विश्वास या सर्व गोष्टी सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत. सोशल मीडियावरही या वक्तव्यावर हजारो प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही लोकांनी राऊत यांच्या स्पष्ट वक्तेपणाचं कौतुक केलं, तर काहींनी सार्वजनिक जीवनात अधिक संयमी भाषा वापरण्याची अपेक्षा व्यक्त केली. आता सर्वांचं लक्ष पुढील राजकीय घडामोडींवर आहे. पक्षातील चर्चा कोणत्या दिशेने जाते, संभाव्य बंडाच्या चर्चांना कितपत सत्यता आहे आणि विरोधक याचा कसा राजकीय फायदा घेतात हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय आहे? राजकारणात आक्रमक भाषा योग्य आहे का, की नेत्यांनी संयम राखूनच आपली भूमिका मांडली पाहिजे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच ताज्या राजकीय बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 11 वर्षाचा लहान मुलगा निष्पाप बळी गेला. श्रीवास्तव नावाचा जो मुलगा आहे, विहान श्रीवास्तव, त्याचं लहान चेंडू घेऊन त्याला अंत्यसंस्कार त्याचे केले. तो क्रिकेट खेळायचा. कसले अपघात म्हणताय तुम्ही? कोणामुळे झाले अपघात? अपघात का सहज होतात? तुमच्या भ्रष्टाचारामुळे आणि तुमच्या मस्तवालपणामुळे अपघात झाले. आणि दात वेंगाडून हसताय. कोणाची चेष्टा करताय? मृतांची चेष्टा करताय? त्या लहान मुलाच्या आईबापाची चेष्टा करताय? तुझा म्हातारा वाहून गेला त्याच्या घरच्यांची चेष्टा करताय? अहो गेले 6-7 महिन्यापासून तुमच्याकडे सत्ता आहे. त्याच्या आधी 3.5 वर्षे तुमच्या हातात सत्ता आहे प्रशासनाची, आहे ना? यात शिवसेनेचा काय संबंध आला सांगा? तुम्हाला नाले सफाई करण्यासाठी जर तुम्हाला 25 वर्षापूर्वीचा इतिहास काढावा लागत असेल तर तुम्ही मुंबई महानगरपालिका चालवायला नालायक आहात. स्वतःला हिंदुत्ववादी मानणार आहे, जो रामाचा ताबा घेतला, अयोध्येचं अंडरवर्ल्ड केलं. आज अयोध्या एका अंडरवर्ल्डपेक्षा कमी नाही आहे. अयोध्येमध्ये गुंडांचं राज्य आहे आणि दरोडेखोरांचं राज्य निर्माण केलं आहे भारतीय जनता पक्षाने. दानपेट्या लुटल्या, दानपेटीतून थेट 550 कोटी रुपये लुटले. हे उघड झालं. आणि हे सगळे लुटमार करणारे लोक भारतीय जनता पक्षाशी संबंधित आहेत. लोकांच्या मनामध्ये अस्वस्थता आहे, चीड आहे, पण लोक व्यक्त करायला घाबरतात.
ब्रजभूषण शरण सिंग बागेश्वर बाबा यांनी सांगितलं आहे, बोललो तर आमचे प्राण जातील, एवढी दहशत कोण आहे? देखिए कांग्रेस पार्टी की नहीं, ये पूरी देश की भावना है। अब सुप्रीम कोर्ट के निगरानी में जांच होगी तो सुप्रीम कोर्ट निष्पक्ष है क्या? लूटा किसने है? ये बीजेपी के महमूद गजनवी अंडरवर्ल्ड चला रहे लोग। मुझे तो आश्चर्य होता है कि ब्रजभूषण शरण सिंह जैसे जो नेता है, जो कभी किसी को डरते नहीं, वो नेताजी ने भी कहा कि मुझे डर लगता है नाम लेने में। वो जो अपने आप को भगवान मानने वाले बागेश्वर बाबा बोलते हैं, मुझे भी डर लगता है, मेरी हत्या हो जाएगी अगर मैंने नाम लिया तो। ये किसका डर है? ये कौन सा अंडरवर्ल्ड अयोध्या में काम कर रहा है? बताइए, ये बताना चाहिए, लोगों को समझना चाहिए। सुप्रीम कोर्ट भी उनके नीचे काम कर रहा है ना। मैं तो कहूँगा मुंबई हाई कोर्ट के जो जज है माधव जामदार, उनके निगरानी में जांच होनी चाहिए। बहुत कम लोग बचे हैं इस देश के न्याय व्यवस्था में, हाँ, जो चाहते हैं कि ये सब साफ हो जाए। जिस तरह से अयोध्या जो है एक तीर्थ क्षेत्र रहा, राम की अयोध्या रही, उसका अब अंडरवर्ल्ड बन गया है। ये मुंबई में अंडरवर्ल्ड है ना गुंडों का, और अंडरवर्ल्ड चलाने वाले बीजेपी के लोग। नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय स्फोट झाला आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी अत्यंत आक्रमक भाषेत विरोधकांवर निशाणा साधला आहे। त्यांच्या वक्तव्यामुळे राज्यभरात राजकीय वातावरण तापलं असून सोशल मीडियावरही याची जोरदार चर्चा सुरू आहे। नेमकं काय म्हणाले संजय राऊत? त्यांच्या वक्तव्यामागचा संदर्भ काय आहे? विरोधकांनी यावर काय प्रतिक्रिया दिली आणि याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो? चला सविस्तर जाणून घेऊया। अलीकडच्या काही दिवसांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील काही खासदार पक्ष सोडण्याच्या चर्चांमुळे राजकीय वातावरण आधीच तापलेलं होतं। या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली आणि अत्यंत कठोर शब्दांत प्रतिक्रिया दिली। यावेळी त्यांनी म्हटलं की तुमची लायकी शिव्या खायची आहे, लोकांनी यांना चपला माराव्यात। या वक्तव्यानंतर काही क्षणातच संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय चर्चा सुरू झाली। राऊत यांच्या मते पक्षाशी गद्दारी करणाऱ्या किंवा पक्षाच्या विश्वासाला तडा देणाऱ्या लोकांवर कठोर भाषेत बोलणं आवश्यक आहे। त्यांनी आपल्या वक्तव्याचं समर्थन करत सांगितलं की महाराष्ट्राच्या राजकीय भाषेत अशा प्रकारची भाषा अनेकदा वापरली जाते आणि ती एखाद्या व्यक्तीचा वैयक्तिक अपमान करण्यासाठी नसून तीव्र राजकीय भावना व्यक्त करण्यासाठी असते। दरम्यान विरोधकांनी या वक्तव्यावर जोरदार टीका केली। त्यांनी असा आरोप केला की राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी सभ्य भाषेचा वापर करायला हवा आणि अशा प्रकारची वक्तव्ये राजकीय वातावरण अधिक बिघडवू शकतात। दुसरीकडे शिवसेना उद्धव समर्थकांनी राऊत यांच्या वक्तव्याचं समर्थन करत पक्षाशी निष्ठा महत्त्वाची असल्याचं म्हटलं। याच्यावरती आज भाष्य केलेलं आहे समाज माध्यमांवर, ट्विटरवरती, की 2 मृत्यू झाले। त्यातला एक 11 वर्षाचा मुलगा आहे, शाळकरी मुलगा, 11 वर्षाचा मुलगा आहे। त्याच्यानंतर एक सिटीजन, सिनियर सिटीजन आहे, मला वाटतं 2 मृत्यू झाले, अनेक जण जखमी झाले। आणि मुंबई भाजपचा अध्यक्ष चाटम, बरं का, चाटम असं ना, काय त्याचं नाव? चाटम, बरं का, तर तो निर्लज्जपणे हसून, काल झाड पडलं, काल झाडात एक माणूस मेला, आज मॅनहोलमध्ये मेला, असं निर्लज्जपणे दात वेंगाडून हसतो। ही किती क्रूरता आणि विकृती आहे। या पक्षाचा अंतरात्मा किती क्रूर आहे आणि विकृत आहे भारतीय जनता पक्षाचा। देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये थोडी जरी संवेदना शिल्लक असेल तर अशा माणसाला ताबडतोब पदावरून हाकलून दिलं पाहिजे। एकतर तुम्ही नालेसफाई केलेली नाही, तुम्ही ही झाडांच्या संदर्भात ज्या तक्रारी होत्या, ती झाडं त्या पद्धतीनं कापली गेली नाहीत, म्हणून त्या लहान 11 वर्षाच्या मुलाचा प्राण गेला। त्याच्या आईवडिलांचा आक्रोश सुरू असताना तुम्ही निर्लज्जासारखे हसताय, लाज वाटली पाहिजे। जगातील सगळ्यात मोठा निर्लज्ज पक्ष आहे भारतीय जनता पक्ष। हे काल त्या मुंबईचा त्यांचा जो अध्यक्ष आहे चाटम, त्यांनी दाखवलं। काय झालं की शिवसेनेमुळे झालं? अरे वर्षावर तुम्ही आहात ना, आता त्याच्या आधी 3 वर्ष तुमचं प्रशासन आहे ना, ठेकेदारांचे राज्य तुम्ही चालवलं आहे तिकडे,
104% नाले सफाई झाली म्हणून. 100% नाही, 104%. काय हे वरचे 4% कोणाचे कमिशन आहे? 100% नाले सफाई होते हे बोलू शकतो. 104% हे 4% कमिशन आहे, बोनस. कुठे झालं नाले सफाई? मुंबई तुंबली आहे. आर्थिक राजधानी या देशाची आहे ना. तुम्ही मुंबईचं काहीतरी वेगळं करायला निघालेलं आहेत ना अडाणीच्या मदतीनं, आणि मुंबईची ही अवस्था. माणसं वाहून जात आहेत, गाड्या तरंगत आहेत. अमिताभ बच्चनच्या घरात पाणी गेलेलं आहे. बिग बी त्याच्या खाटीवरती पाय वर करून बसलेले आहेत, पाणी आलं म्हणून. काय चाललंय काय? आणि निर्लज्ज पण हसतंय माणसं मेल्यावर. वेदना, संवेदना, दुःख, संयम, ह्याच लोकांनी राम मंदिर लुटलं. हे अशा ज्या विकृतीचे लोक आहेत चाटमसारखे, तेच लोक अयोध्येत आहेत. आणि ह्यांच्यामुळेच राम मंदिर लुटलं गेलं. तिथे मुंबईची तिजोरी लुटली जनतेची, तिथं राम मंदिर लुटलं. निर्लज्ज पक्ष आहे. या मुंबई महापालिकेत गेल्या काही काळापासून जे ठेकेदारांचं राज्य सुरू झालेलं आहे ते राजकारणांमुळे सुरू झालं, आयुक्तांमुळे नाही. आयुक्त मेट्रो वुमेन ज्या होत्या, चांगलं काम करणाऱ्या अधिकारी आहेत माझ्या माहितीप्रमाणे, पण त्यांचं अपयश असं आहे की त्यांना हे ठेकेदारांचं राज्य मोडून काढता आलं. त्यांनी ते राज्य मोडून काढलं पाहिजे, ठेकेदारांचं राज्य. ज्या मेयर आहेत त्यांनी नालेसफाई खरोखर केली आहे की नाही त्यांच्या नेतृत्वाखाली? मुळात ते महापौराचं कामच नाही. हे तुमचे मुलुंडचे नागडे पोपटलाल महापालिकेत जातात आणि बांगलादेशींना हटवा, बांगलादेशींना हटवा. हे काय महापालिकेचं काम आहे? दबाव आणतात महापालिकेवर. त्या आयुक्तांच्या बाजूला बसतात, मेयरच्या बाजूला बसतात, चित्रविचित्र हावभाव करतात. आयुक्त हे सण कसं करतात? ही आयुक्तांची चूक आहे. बांगलादेशींना हटवणं हे अमित शहांचं काम आहे. अमित शहा अपयशी आहे. गृह खात्याचं काम आहे, ते काय महापालिकेचं काम आहे? महापालिकेचं काम आहे पावसामध्ये नाले सफाई करणं, साफसफाई करणं, आरोग्य व्यवस्था देणं, लाईट देणं, रस्ते करणं. बांगलादेशींना हटवणं हे तुमच्या सरकारचं, म्हणजे गृह खात्याचं अमित शहा अपयशी आहेत मिस्टर पोपटलाल. या संपूर्ण वादामागे आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शिवसेनेतील संभाव्य फुटीच्या चर्चा. काही खासदार पक्ष सोडू शकतात अशा चर्चांमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मात्र अधिकृत पातळीवर कोणतीही अंतिम घोषणा झालेली नाही. राजकीय विश्लेषकांच्या मते अशा प्रकारची वक्तव्ये आगामी राजकीय रणनीतीचा भाग असू शकतात. पक्षातील नाराजी, निष्ठा आणि नेतृत्वावरील विश्वास या सर्व गोष्टी सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत. सोशल मीडियावरही या वक्तव्यावर हजारो प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही लोकांनी राऊत यांच्या स्पष्ट वक्तेपणाचं कौतुक केलं, तर काहींनी सार्वजनिक जीवनात अधिक संयमी भाषा वापरण्याची अपेक्षा व्यक्त केली. आता सर्वांचं लक्ष पुढील राजकीय घडामोडींवर आहे. पक्षातील चर्चा कोणत्या दिशेने जाते, संभाव्य बंडाच्या चर्चांना कितपत सत्यता आहे आणि विरोधक याचा कसा राजकीय फायदा घेतात हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत काय आहे? राजकारणात आक्रमक भाषा योग्य आहे का, की नेत्यांनी संयम राखूनच आपली भूमिका मांडली पाहिजे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच ताज्या राजकीय बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. 11 वर्षाचा लहान मुलगा निष्पाप बळी गेला. श्रीवास्तव नावाचा जो मुलगा आहे, विहान श्रीवास्तव, त्याचं लहान चेंडू घेऊन त्याला अंत्यसंस्कार त्याचे केले. तो क्रिकेट खेळायचा. कसले अपघात म्हणताय तुम्ही? कोणामुळे झाले अपघात? अपघात का सहज होतात? तुमच्या भ्रष्टाचारामुळे आणि तुमच्या मस्तवालपणामुळे अपघात झाले. आणि दात रेंगाळून हसताय. कोणाची चेष्टा करताय? मृतांची चेष्टा करताय? त्या लहान मुलाच्या आईबापाची चेष्टा करताय? तुझा म्हातारा वाहून गेला त्याच्या घरच्यांची चेष्टा करताय? अहो गेले 6-7 महिन्यापासून तुमच्याकडे सत्ता आहे. त्याच्या आधी 3.5 वर्षे तुमच्या हातात सत्ता आहे प्रशासनाची, आहे ना? यात शिवसेनेचा काय संबंध आला सांगा? तुम्हाला नाले सफाई करण्यासाठी जर तुम्हाला 25 वर्षापूर्वीचा इतिहास काढावा लागत असेल तर तुम्ही मुंबई महानगरपालिका चालवायला नालायक आहात. स्वतःला हिंदुत्ववादी मानणाऱ्यांनी जो रामाचा ताबा घेतला, अयोध्येचं अंडरवर्ल्ड केलं,
आज अयोध्या एका अंडरवर्ल्डपेक्षा कमी नाही आहे. अयोध्येमध्ये गुंडांचं राज्य आहे आणि दरोडेखोरांचं राज्य निर्माण केलं आहे भारतीय जनता पक्षाने. दानपेट्या लुटल्या, दानपेटीतून थेट 550 कोटी रुपये लुटले. हे उघड झालं आणि हे सगळे लुटमार करणारे लोक भारतीय जनता पक्षाशी संबंधित आहेत. लोकांच्या मनामध्ये अस्वस्थता आहे, चीड आहे, पण लोक व्यक्त करायला घाबरत आहेत. ब्रजभूषण शरण सिंग, बागेश्वर बाबा यांनी सांगितलं आहे, बोललो तर आमचे प्राण जातील. एवढी दहशत कोण आहे? देखिए, कांग्रेस पार्टी की नहीं, फिर पूरी देश की भावना है. अब सुप्रीम कोर्ट के निगरानी में जांच होगी तो सुप्रीम कोर्ट निष्पक्ष है क्या? लूटा किसने है? ये बीजेपी के महमूद गजनवी, अंडरवर्ल्ड चला रहे लोग. मुझे तो आश्चर्य होता है कि ब्रजभूषण शरण सिंह जैसे जो नेता है जो कभी किसी को डरते नहीं, वो नेताजी ने भी कहा कि मुझे डर लगता है नाम लेने में. वो जो अपने आप को भगवान मानने वाले बागेश्वर बाबा बोलते हैं, मुझे भी डर लगता है, मेरी हत्या हो जाएगी अगर मैंने नाम लिया तो. ये किसका डर है? ये कौन सा अंडरवर्ल्ड अयोध्या में काम कर रहा है? बताइए. ये बताना चाहिए, लोगों को समझना चाहिए.